नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूयात. त्या वर्षी मी 10वीत होतो आणि ती 8वीत. आमच्या शेजारच्या मावशीची भाची प्रत्येक उन्हाळ्याच्या सुट्टीला तिच्या घरी यायची आणि आम्ही दुपारी पत्ते, कॅरम, गाण्यांच्या भेंड्या गाऊन आमच्या सुट्टीचा आनंद घ्यायचो. पत्ते खेळताना आम्ही एकमेकांच्या शेजारी बसायचो, जेणेकरून आम्ही खेळत असताना आणि पत्ते गोळा करताना आमच्या हाताला स्पर्श होईल. नुकत्याच घडलेल्या तारुण्य भावना आणखीनच फुलत होत्या. आम्ही दोघे वेगळ्याच स्वप्नांच्या दुनियेत रमलो होतो. तसेच कॅरममध्ये आम्ही भागीदार असायचो, त्यामुळे या खेळाचा गेम प्लॅन, राणी कशी मिळवायची इत्यादी गोष्टी आम्ही एकमेकांना सांगायचो. एकमेकांच्या संकेतानं मग आम्हा दोघांनाही कळालं की आम्हा दोघांमध्ये स्वप्न किंवा ध्येय एकच आहे. एके दिवशी तिनं पु ल देशपांडे यांची अपूर्वाई घेतली आणि मला सांगितलं की ती मला 4 दिवसात परत करेल. आणि मला तिनं प्रश्न विचारला की माझ्याकडे वपू आहे का, तुला हवा आहे का? मी म्हणालो की मला ते पुस्तक पाहिजे. मी तिला ते पुस्तक दिलं आणि परत आम्हाला तो हातांचा स्पर्श झाला. पुन्हा एकदा माझं मन उत्तेजित झालं आणि तिचे डोळे हळूच सांगत होते की रात्री माझं स्वप्न काय असेल. मी तिला म्हणालो की मी तुला उद्या पुस्तक देईन. ते पाहून ती म्हणाली, उद्या दे जरूर, मी उद्या रात्री येईन. ती उद्या आपल्या गावी परत येईल या भावनेनं माझे डोळे आनंदानं आणि उत्साहानं भरून आले. पण त्याचबरोबर उद्या ती आपल्या गावी परत जाणार याची खंतही मला जाणवली. ती रात्र आम्ही स्वप्नात घालवली, पण मला वाटलं की तिचे मोठे डोळे मला काहीतरी सांगत होते. अपूर्वाई पुस्तक उघडलं तर त्यामध्ये पिंपळाचं एक पान आणि 4 गुलाबाच्या पाकळ्या तिला दिसल्या. दुसऱ्या दिवशी मी तिच्या पुस्तकात एक मोराचं पीस वहीत लपवून ठेवलं आणि माझ्या मावशीच्या घरी जाऊन सांगितलं की ते पुस्तक कोणालाही देऊ नकोस, तर आधी स्वतः पहा. अखेरीस आज 7 वर्षांनी ती मला योगायोगानं भेटली. तेव्हा माझं CA नुकतंच सुरू झालं होतं आणि तीही इंजिनिअरिंगला होती. आज खूप वर्षांनी मी तिला पाहिलं असलं तरी तिच्या डोळ्यातली ती स्वप्न आणि चमक अजूनही तशीच होती. मला वाटलं की पुस्तकांच्या पानांना गुलाबाच्या पाकळ्यांचा वास येत असला तरी ज्या पिंपळाच्या पानाला आमच्या भेटीचा अर्थ दडलेला होता त्यातील अर्धच पान तिला दिसलं असेल. आमच्या गप्पा सुरू झाल्या. मला वाटलं की तिच्या मनात काही नसेल आता. कधी आठवणार त्या भूतकाळातील आठवणी आणि ते दिवस? मी तिला म्हणालो की तुझ्या त्या आठवणी माझ्या मनात कोरल्या गेल्यात. ते कार्ड्स, कॅरमची खूप आठवण येते. मी तिला असंही सांगितलं की कधी कधी मला वाटतं की मी खूप मोठा झालोय आणि आम्ही दोघेही मनापासून मग हसलो. थोडा वेळ बोलून मग तिने मला विचारलं, तुला गर्लफ्रेंड आहे का? मी लगेच म्हणालो की मी अजून सिंगल आहे. मी हसलो आणि लक्षात आलं की तिच्या डोळ्यातील चमक अजूनच वाढली होती. म्हणून मी तिला विचारलं की तुझा बॉयफ्रेंड आहे का? ती किंचित हसली आणि नाही म्हणाली. एवढंच नाही तर तो मोरपीस अजून आहे माझ्याकडे आणि रोज रात्री झोपताना मी उशाखाली ठेवते, असं तिनं सांगितलं. त्यानंतर आम्ही एकमेकांना प्रपोज केलं आणि अशी आमची प्रेम कहाणी मग सुरू झाली. त्यानंतर मग जेव्हा जेव्हा कॉलेजमधून वेळ मिळायचा तेव्हा आम्ही फिरायला जायचो आणि फिरायला गेल्यानंतर मग मी हळूच तिच्या बॉलला हात लावायचो. ती काहीच म्हणत नसायची. हळूहळू मग आम्ही रूमवर जायला लागलो आणि मग तिथे गेल्यानंतर मग तिचं ते शरीर माझ्या हातामध्ये सापडलं आणि मग तिथून पुढे मी काय केलं हे जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. आपण भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.